कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये साल 1978 ते 2019 पर्यंत कोपरगाव तालुक्यातील जनतेने कोणकोणत्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले, किती मतांनी दिले, त्यांची निशाणी तेव्हा काय होती, याचा संपूर्ण आढावा माझं गाव चॅनल मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चला तर मग बघूया आतापर्यंत लाभलेल्या कोणकोणत्या लोकप्रतिनिधींना तालुक्यातील जनतेने निवडून दिले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 1978 सालामध्ये जनरल आरक्षणामधून निवडणुका पार पडले. शंकरराव गेणूजी कोल्हे व पंडितराव जाधव एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असून त्यात शंकरराव गेणूजी कोल्हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 40,141 मते पडली व पंडितराव जाधव यांना 27,274 मते पडली होती. त्यात शंकरराव गेणूजी कोल्हे यांनी 13,140 मतांनी विजय मिळवला होता. तेव्हा ते काँग्रेस पक्षात होते आणि त्यांची निशाणी ही 2 बैलांची जोडी अशी. त्यानंतरच 1980 सालामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून जनरल आरक्षणामधून काँग्रेस आयचे उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा शंकरराव गेणूजी कोल्हे विजयी झाले होते. त्यावेळेस त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून शंकरराव देवराम काळे हे उभे होते. काळे यांना एकूण 33,335 एवढी मते पडली असून कोल्हे यांना 43,166 एवढी मते पडली होती. कोल्हे यांचा 8,831 मतांनी विजय झाला होता. तेव्हा त्यांची निशाणी ही गाय आणि वासरू अशी होती. 1985 सालामध्ये काँग्रेसचे उमेदवार दादासाहेब शहाजी रोहमारे हे विजयी झाले होते. त्यावेळेस त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून संभाजीराव किसनराव काळे हे उभे होते. त्यावेळेस काळे यांना 33,221 एवढी मते पडली होती, तर रोहमारे यांना 42,028 एवढी मते पडली असून ते 9,861 एवढ्या मतांनी निवडून आले होते. त्यावेळेस त्यांची निशाणी ही हाताचा पंजा ही होती. त्यानंतर 1990 साली कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून जनरल आरक्षणातून तिसऱ्यांदा काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकरराव गेणूजी कोल्हे हे विजयी झाले. त्यांना एकूण 56,673 एवढी मते पडली, तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार संभाजीराव किसनराव काळे यांना 32,801 एवढी मते पडली होती. त्यात कोल्हे हे 23,872 एवढ्या मतांनी विजयी झाले होते. तेव्हा त्यांची निशाणी ही हाताचा पंजा ही होती. 1995 सालामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून जनरल आरक्षणातून चौथ्यांदा काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकरराव गेणूजी कोल्हे हे विजयी झाले होते. तेव्हा त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून भगतसिंग सोनवणे हे उभे होते. सोनवणे यांना एकूण 47,157 एवढी मते पडली, तर कोल्हे यांना 53,999 एवढी मते पडली होती. 6,842 एवढ्या मतांनी कोल्हे यांचा विजय झाला होता. तेव्हा त्यांची निशाणी ही हाताचा पंजा होती. पुढे 1999 मध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून जनरल आरक्षणातून 5व्यांदा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शंकरराव गेणूजी कोल्हे हे विजयी झाले होते. तेव्हा त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून नामदेवराव परजणे हे उभे होते. परजणे यांना एकूण 36,654 एवढी मते पडली, तर कोल्हे यांना 40,933 एवढी मते पडली होती. 4,279 एवढ्या मतांनी कोल्हे यांचा विजय झाला होता. तेव्हा त्यांची निशाणी घड्याळ ही होती. त्यानंतर 2004 साली कोपरगाव विधानसभा मतदारसंघात जनरल आरक्षणातून शिवसेनेचे उमेदवार अशोकराव शंकरराव काळे हे विजयी झाले होते. त्यावेळेस त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून बिपिन शंकरराव कोल्हे हे उभे होते. त्यावेळेस कोल्हे यांना 61,012 एवढी मते पडली, तर काळे यांना 77,326 एवढी मते पडली होती. 16,314 मतांनी काळे यांचा विजय झाला होता. तेव्हा त्यांची निशाणी ही धनुष्यबाण ही होती. पुढे 2009 मध्ये कोपरगाव लोकसभा मतदारसंघात जनरल आरक्षणातून दुसऱ्यांदा शिवसेना पक्षाचे उमेदवार अशोकराव शंकरराव काळे यांचा विजय झाला होता. त्यावेळेस त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून बिपिन शंकरराव कोल्हे हे उभे होते. कोल्हे यांना एकूण 77,979 एवढी मते पडली. त्यानंतर 2014 मध्ये कोपरगाव लोकसभा मतदारसंघात जनरल आरक्षणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून सौ स्नेहलता बिपिन कोल्हे हे प्रथम महिला आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यावेळेस त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून आशुतोष अशोकराव काळे हे उभे होते. काळे यांना एकूण
70,493 एवढी मते पडली, तर कोल्हे यांना एकूण 99,763 एवढी मते पडली होती. 29,270 मतांनी सौ कोल्हे ह्या विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांची निशाणी कमळाचे फूल हे होते. पुढे 2019 मध्ये कोपरगाव लोकसभा मतदारसंघात जनरल आरक्षणातून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांचा विजय झाला होता. त्यावेळेस त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्नेहलता कोल्हे या उभ्या होत्या. कोल्हे यांना एकूण 86,744 एवढी मते पडली, तर काळे यांना एकूण 87,566 एवढी मते पडली होती. 822 मतांनी काळे यांचा विजय झाला. तेव्हा त्यांची निशाणी घड्याळ ही होती. सध्या राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. कोपरगाव तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे पाहावयास मिळते आहे. यंदा कोल्हे परिवारातील विवेक कोल्हे हे रिंगणात उतरताना दिसत आहे, तर आशुतोष काळे यांनी सुद्धा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसलेली दिसते आहे. आगामी काळात जनता कुणाला पसंती देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.